कामगिरी केली. आता या मॅच वरती मात्र आपण पाहू शकाल सर्वांचं लक्ष जरूर लागलंय. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहू शकाल फ्लॉप शो पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. रुपेश गॉन बॅक टू दी पवेलियन. तिथे आपण पाहू शकाल काय चांगला कॅच यावेळेला मात्र कंप्लीट केला गेला. अप्रतिम. ज्या प्रकारची गोलंदाजी जाकीरकडनं केली त्याच प्रकारचा ट्रॅप यावेळेला मात्र त्यानं रचला होता आणि त्या ट्रॅपमध्ये रुपेशला त्यानं सापडवलं. रुपेशची जागा घेण्याकरिता आता आपण पाहतोय 93 क्रमांकावरती दाखल झालाय विशाल. 40+ यावेळेला मात्र आपण पाहताय चांगलं क्रिकेट विशालच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मास्टर्स कप मध्ये देखील खेळताना पाहायला मिळालं होतं आणि तोच विशाल आता मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा बॉल यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. हळवारपणे चेंडूला खेळलाय मिड ऑफच्या दिशेला. हा चेंडू गेला. एक रन तिथे पाहायला मिळते. उद्याचा दिवस अर्थातच म्हणजे एक मोठा उत्सव इथे पाहायला मिळेल. मेगा फायनल डे आणि ते सर्व संघ मात्र आतुर आहेत की या सुंदरशा जाणता राजा चषकावरती कोणाचं नाव कोरलं जाईल. आणि तो क्रिकेटचा खेळ, तो जिद्दीचा खेळ, तो शर्तीचा खेळ हा उद्याच्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फैजान व्हॉट अ कॅच. सुपर्ब. हातामध्ये चिपकला. अप्रतिम कॅच. विकेट डाऊन. क्लासिकल फिल्डिंग फैजानच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ती कॅचिंग देखील अप्रतिम पाहायला मिळाली. हे पहा पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ग्रेट कॅच यावेळेला फैजानचा पाहायला मिळालाय. शफल मुवमेंट त्यानंतर खेळलं आणि अगदी चेंडूवरती नजर ठेवली आणि अगदी ये तो मेरे बाई हात का खेळ है हे मात्र फैजानने यावेळेला दाखवलं. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती जाकीर. काय जबरदस्त गोलंदाजी जाकीरने केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची ती जबाबदारी जाकीरने घेतली आणि ती गोलंदाजीतली किमया इथे मात्र जाकीर साध्य करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय. नव्यानं दाखल झाला निमेश. सध्या एकविरा नायगो या संघाची स्थिती अगदी नाजूक पाहायला मिळते. 2 गडी बाद 2 अशी स्थिती ही आपल्याला पाहायला मिळते फलकावर. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला मात्र आपण पाहतोय बोट फिरवली आहेत. टप्पा पडल्यानंतर हलकासा कट तिथे पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं जाकीरचं. इनफॅक्ट टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे गोलंदाज जर आपण पाहिलं तर मनगटाच्या सहाय्याने बोटांच्या सहाय्याने चेंडूला मात्र ग्रिप करतात, दिशा देण्याचं काम करतात. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. कोणी फिल्डर तिथे नाहीये. अडवण्याचा प्रयत्न तिथे जरूर होतोय परंतु अगदी चेंडू गेलाय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार. इथे मात्र जाकीरने विचार करण्यास भाग पाडलं होतं परंतु इथे या बॉलवरती मात्र संधी दवडून आली आणि त्या संधीचा स्वीकार निमेशने आपल्या अंदाजामध्ये केला. या चौकाराची मोहर तिथे उमटवली. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 6. षटकातील शेवटचा बॉल. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल पिक केलेल्या लेंथला चेंडूला खेळले अगदी सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर तिथे येतात. बॅकअपला मुबारक. इथे मात्र आपण पाहू शकाल तर 1 रनने या षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहता एकविरा नायगाव या संघाची झाली आहे फलकावर 2 गडी बाद 7.
चला जास्त चर्चा विचार विनिमय धीरज नको आहे. लगेच नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती आणा. वाल्यू म्हटलं की वाल्यू मध्ये देखील अगदी शिस्तबद्ध पद्धतीचं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचे आधारस्तंभ जर आपण पाहिले तर राहुलभाई घरत त्यांच्या विद्यमानांना स्पर्धांचं आयोजन हे त्या विभागात आपल्याला पाहायला मिळतं आणि वाल्यू प्रीमियर लीग अपकमिंग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 7 झाली आहे. गुलजार आलेला आहे षटक क्रमांक दुसरं घेऊन. षटकातील पहिला बॉल इथे मात्र फटका तर खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. संदीप सांबरे चेंडू खाली. कुठली मिस्टेक या वेळेला केली नाही. विकेट डाऊन. निमेश गॉन बॅक टू दी पवेलियन. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गुलजार. गुलजार टू विवेक. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. खांद्याचा वापर गुलजारच्या माध्यमातून अतिशय योग्य पद्धतीने रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. क्लास बॉल. टप्पा पडला त्यानंतर टॉस होणार हा बॉल पाहायला मिळाला होता. षटकातील तिसरा बॉल. अगदी चांगला बॉल होता. यावेळेला मात्र हळवारपणे चेंडूला खेळला. ड्राईव्ह केला जातं. ऑफ साईडला फिल्डर तिथे आहेत पॉईंटला. चांगले क्षेत्ररक्षण आणि त्या तत्परतेने ही धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. कारण की विशाल आता जाणून आहेत की 3 गडी बाद झाले. धावा काही जास्त जमलेल्या नाही आहेत. फक्त 8 धावा फलकावरती लागल्यात. प्रत्येक बॉलवरती चौकार आणि षटकार लिहिलेला नाही तर सिंगल आणि डबल हे देखील लिहिलेलं आहे. आणि तेच यावेळेला मात्र सिंगल यावेळेला मात्र पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेशन झाले. विशाल आले स्ट्राईकवर. षटकातील चौथा बॉल. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडूला खेळलेला आहे कव्हरच्या क्षेत्रात. फैजान तिथे आहे. गोलंदाज त्यांच्या परीने मात्र चांगली गोलंदाजी करतात. त्यानंतर जबाबदारी असते क्षेत्ररक्षकांची की आपण चांगलं क्षेत्ररक्षण करावं. आपल्या गोलंदाजाला चांगला सपोर्ट करावा आणि ती सपोर्ट सिस्टम क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज गुलजार तयार. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. स्वीट साऊंड आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. का अगदी पवेलियन मध्ये मात्र हा चेंडू खेळाडू कक्षाच्या दिशेने खेळला आणि षटकाराची मोहोर तिथे उमटवली. या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती 15 झाली आहे. याही वेळेला मात्र धीरज ज्या आपल्या गोलंदाजाला म्हणतात की ही लेन तुम्हाला टाकायची. या डॉटने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर एकविरा नायगाव या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 3 गडी बाद 15.
अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकाल, पायावरती टाकला त्या बॉलला मात्र आपण पाहू शकलात सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलं. अगदी मास्टर माइंड धीरज झा आपल्याला पाहायला मिळतात बिहाइंड द स्टंप. भारतीय संघाकडनं आपण पाहिलं MSD महेंद्रसिंग धोनी अगदी योग्य प्रकारे DRS वापरायचे आणि तेच यावेळेला मात्र आपण पाहू शकलात धीरज झाच्या माध्यमातून देखील. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र डेड बॉलचे संकेत इथे पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर निसर्गरम्य हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. झाडी झुडपं डोंगर आणि हे अलभ्य लाभ आपल्याला हे क्रिकेटची मेजवानी. अतिशय चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकाल पॉईंटच्या दिशेला चेंडूला खेळलेला आहे. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, चांगलं फील्ड होत आहे तिथे. 1 रन यावेळेला मात्र कंप्लीट झाली आहे आणि 1 रनच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 17. जाकीर काय चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. त्यानं आपल्या स्पेलमध्ये 1.3 षटकांचा खेळ गोलंदाजी आतापर्यंत त्यानं केली आहे. 9 रन त्यानं मोजलेत आणि 2 विकेट प्राप्त केले आहेत. म्हणजे विकेट टेकिंग गोलंदाजी राहिली आहे जागीरची. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, अगदी चांगला बॉल, बॅटची कडा लागल्या धीरजने मात्र पायाच्या साहाय्याने बाईस पायाला चाटून मात्र हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. इथे मात्र अगदी जागा बनवली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 86 षटकार. ओळख चेंडूची पारख अगदी योग्य प्रकारे केली विवेकने. रिप्लेच्या माध्यमातून वारंवार या फटक्याला दाखवलं गेलं. पुन्हा एकदा चांगला बॉल हलक्या हाताने खेळून काढले. या चेंडूला लेगलासचा फटका तिथे पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत, फॉर्मलिंग झालं मिसफिल्ड. बॅकअप मात्र अगदी चांगलं संदीपचं होताना पाहायला मिळालं. मग या छोट्या छोट्या गोष्टी त्यानं जेव्हा होतात तिथून मात्र धावा कलेक्ट होतात, जमवल्या जातात आणि ते शेवटच्या ओव्हरमध्ये या 1-2 धावा या खूप मोठ्या वाटू लागतात. जेव्हा एक काल चेंडूला खेळलेला आहे, मिडविकेटच्या दिशेला चेंडू जातोय. जाकीर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी. ते मात्र प्रयत्न करतायत विशाल की मोठे फटके यावेत, परंतु ती गोलंदाजी जी आहे ती बॉडी लाईन अटॅक इथे मात्र वसंतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज राऊंड द विकेटने वसंत तयार विवेकसाठी. यावेळेला मात्र अतिशय चांगला बॉल, बॅटची खालची कडा लागली आहे, विकेट किपरच्या मागे चेंडू गेलाय. 1 धाव यावेळेला मात्र कंप्लीट होते. धीरज म्हणतायत आपल्या गोलंदाजाला आपल्या जागेवरती जा, कारण की फलंदाज विवेक हा चतुर आहे. तुम्ही एखादी मिस्टेक केली तर लगेच तो धाव पळून काढण्याकडे त्याचा भर हा सातत्यानं पाहायला मिळालाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. धाव संख्या आपण पाहता 29. इथून मात्र विवेक आणि विशाल या 2 फलंदाजांमध्ये काहीतरी चर्चा झाल्या. आता या चर्चेनंतर निष्पन्न काय होईल ते आता पाहण्यासारखं आहे. षटकातील तिसरा बॉल, इथे मात्र बॅटची कडा लागली आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, तिथे मिळतील आता धावा 2 आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 31. 31 धावा या फलकावरती लागलेल्या आहेत. 3.3 षटकांचा खेळ झालाय. टॉस जिंकला होता एकविरा नायगाव या संघाने. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय, कारण की संध्याकाळची जेव्हा अशा लढती होतात टॉस जिंकणारा संघ नेहमी ही स्ट्रॅटेजी अवलंबतो. यावेळेला मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय हा चौकार. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर धावसंख्येचा ग्राफ, धावसंख्येचा आलेख पुढे जाताना पाहायला मिळतोय. 35 धावा या फलकावरती लागल्यात. 5वा बॉल, इथे मात्र खाली टाकलेला बॉल, त्याला मात्र पीक केलं. क्लास टायमिंग, षटकार, 6 धावा.
जिथे मात्र आपण पाहिलं तर षटकाराची मोहर तिथे उमटवली. रिप्लेच्या माध्यमातून वारंवार दाखवलं जाते फुलर लेनचा बॉल, त्याला मात्र प्रत्युत्तर आपल्या अंदाजात दिलं. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकाल मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर यावेळेला मात्र फ्रेम मध्ये येत आहेत, कुठलीही चुकी केली नाहीये मंथनने. आणि येस, इट इज टेकन. विशाल गॉन बॅक टू दी पवेलियन. ड्युटीचा धन्यवाद. अगदी चांगला कॅच यावेळेला मात्र मंथनने कंप्लीट केला. इथे मात्र आपण पाहू शकतात विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. विशाल बादून तंबूच्या आसऱ्याला परतलेत आणि त्यांची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाज आपण पाहतोय. स्वतः कर्णधार आता मैदानाच्या दिशेने दाखल झाले. संचित, मागील मॅच जर आपण पाहिलं तर मागील मॅचचा मात्र सुपर हिरो ठरलेला आपण पाहताय संचित दाखल झालाय. 4 बॉलमध्ये मारलेले ते 4 षटकार. अगदी त्याला सूर गवसलाय. या मोसमात असं म्हणणं वावगं ठरणार नाही. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती संदीप सांबरे. 41 धावा या फलकावरती झाले. तिथे मात्र पहिलाच बॉल, अप्रतिम फटका मिड विकेटच्या दिशेला. षटकार आलाय विवेकच्या बॅटमधनं. 6. आखूट टप्प्याचा बॉल होता आणि त्या बॉलला मात्र ओळखलं विवेकने आणि आपल्या अंदाजात षटकाराकरता खेळलं. इथे मात्र आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. पायावरती आदळला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र आपण पाहू शकलात. लेग बाईसचे संकेत यावेळेला मात्र पंचांकडनं पाहायला मिळाले. फक्त बीमर आणि वाईट करता रिव्ह्यू आहे, LBW करता तो रिव्ह्यू नाहीये. जेव्हा ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे प्रगत होईल डेफिनेटली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. इथे मात्र आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून अगदी लेगच्या बाहेर निघणारा हा चेंडू पाहायला मिळाला. षटकातील तिसरा बॉल, अतिशय चांगला बॉल यावेळेला मात्र स्ट्रेट टू द बॉलर खेळलाय. गोलंदाजाने मात्र अडवण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र आपण पाहू शकाल चेंडूला अडवलं जरूर गुलजारने आणि तिथपर्यंत 1 रन ही कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 49. अजूनही शेवटच्या षटकातील 3 बॉल बाकी आहेत. इथे मात्र फटका, अगदी चांगला अप्परकटचा शॉट, सुपर टायमिंग, षटकार. वेगामध्ये संदीपने बॉल टाकला. त्या वेगाचा वापर इथे मात्र केला. सुंदर टायमिंग जुळून आलं. षटकाराची मोहर तिथे उमटवली. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा समन्वय काही झाला नाही. धीरज जाने मात्र बॉलिंग एंडला फेकी केली, परंतु इथे कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती 55 पाहायला मिळते. आतमध्ये येणारा बॉल होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न झाला परंतु सक्षम राहिले नाहीत फलंदाज. आता शेवटचा बॉल आहे. आता या शेवटच्या बॉलवरती काय लिहिलंय, चौकार, षटकार की सिंगल डबल. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल मैदानाच्या अगदी ग्राउंड लगत फटका खेळला. इथे मात्र अडवलं, फेकी केली आणि तिथपर्यंत आपण पाहिलं 1 रन ही कंप्लीट झाली आणि या 1 रनने ही झाली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 56-57 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल त्याकरता दुसऱ्या डावाकडे आपल्याला जावं लागेल. आजच्या करता मी इथेच थांबतोय. या मागील 2 दिवसामध्ये समालोचनाची संधी दिली जाणता राजा ग्रुप, खूप खूप धन्यवाद आणि आभार. स्पेशल थँक्स टू व्हॉइस ऑफ वाडणे प्रमोदजी शेडगे यांचे देखील खूप धन्यवाद. या ऐकूया आपण धनंजय पाटील यांचा आवाज. धन्यवाद.
चला शेवटच्या सत्राला आता सुरुवात होणार आहे. 2 दिवस ज्यांचा आपण एक गोड आवाज या संपूर्ण मैदानावरती ऐकलात. आमचे समालोचक मित्र मंथन सर आहेत. मंथन सरांचा सन्मान आहे, तो सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. हा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय प्रभाकर शेठ पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आमचे समालोचक मित्र मंथन सर आणि त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या मंचावरती केला जातोय. मंथन सरांना विनंती असेल आपण यावं पुढे. आदरणीय प्रभाकर शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहेत. दिवस खूप चांगल्या पद्धतीचं समालोचन ज्यांचं आपण ऐकलं त्या मैदानावरती आणि आज 2 दिवस त्यांनी या स्पर्धेसाठी मात्र आपले महत्वाचे दिलेत, त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर कोपरीचा आवाज 5 दिवस गेले आपण ऐकत आहात. धनंजय पाटील, दत्तू भगत साहेबांना मी विनंती करेन की धनंजयजी पाटील यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर असे समालोचक आपल्याला लाभलेत आणि त्यांची 2 दिवस आम्हाला देखील साथ लाभली. धनंजय पाटील यांचा होणारा हा सन्मान आपण पाहताय. दत्तूजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते मॅच उपदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. महत्वाचा मॅच सध्या मैदानाच्या मध्ये सुरू झालाय. आजच्या दिवसातील ही दुसरी इनिंग रफ अँड टफ होण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला रन झाल्या नाही, परंतु त्याच्यानंतर एकविरा नायगाव संघानं तो घेर वाढवला. 11, 16, 15 या 3 ओव्हरमध्ये आलेल्या धावा ज्या होत्या ना, त्या धावाच कुठेतरी निर्णायक आहे त्या मॅच मध्ये. पाहूया काय घडेल. फटका खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. आता हवेचा फ्लो थांबलाय, त्यामुळे बॉल सफर होईल नाही होईल याची चर्चा सध्या मैदानाच्या मध्ये रंगली आहे. विकेट आलाय, फलंदाज बाद. तर हरेश पाटील, स्वागत. राजेश दादा, चंद्रकांत दादा यांच्याकडून तुम्हाला 2100 रुपयाचा प्राइज असणार आहे. एक वेळेला ते मिळवलंय, खास करून संचितनं मिळवलंय. आता पाहूया मैदानाच्या मध्ये काय घडणार. विशाल कोहली तयार, समोर रोशन. फटका खेळलाय, चेंडू मात्र सरळ बॅटने खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय बॉल वरती. फिल्डिंग चांगली केलाय. एका स्ट्राइक वरती 2 गाड्या आल्या आहेत. ओ, भरपूर काही हालचाली घडल्या होत्या. अगदी जीव धोक्यात टाकून मैदानाच्या मध्ये रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. अशाच प्रकारे आपण म्हणू शकतोय. पाय ऍक्शन रिप्ले मध्ये सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंग त्या ठिकाणी छान झाली. बॉल फेकी केली, त्यावेळी गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी कव्हर करत होते. बॉल पकडण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू विशालच्या हातामध्ये आला नाही. तिथून मात्र बॅकअप करेपर्यंत तिथे थोडं कमी पडले गणेश. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा, 3 बॉल्स आतापर्यंत काही संपल्या आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. तेजल इलेव्हन वाली वर्सेस एकविरा नायगाव. आपल्या वसई तालुक्यातील असे 2 संघ आहेत, त्यामध्ये ही महत्वाची मॅच. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. डिक्लेरेशन झोन मध्ये पंच दर्शवत आहेत. 2 धावा, 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. एकूण धावा धावफलकावरती 4. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावा 4. उद्या दिलेल्या वेळेवरती सर्व संघांना मैदानावरती उपस्थित व्हायचं ती विनंती असेल.
आंबोडे आणि खास करून संदीपचा सामना आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी वर्सेस NCC नारंगी बी. समोर फटका खेळला, आणखीन एक कडक स्ट्रोक, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. फुल टच बॉल आणि फुल टच बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. षटकार. या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. आणखी एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पाठीमागच्या दिशेने मात्र निघून जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर पंच लेगबायचा इशारा घोषित करतायत. लेगबायच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 11. एक ओव्हरचा खेळ संपला. 11 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने निघताना पाहायला मिळाला. 1 ओव्हर 11 धावा 1 विकेट 24 बॉल 46 धावांचं लक्ष हे मैदानाच्या मध्ये असणार आहे. स्क्रीनवरती तुम्ही दृश्य पाहू शकतायत. येणारे बॉल 24 आणि रन करायच्यात 46. आफ्टर फर्स्ट ओव्हर तेजल 11 वालिवचा संघ 11 धावा 1 विकेट. एकविरा नायगाव 7ला 2 विकेट होत्यात. पहिल्या ओव्हर मध्ये नायगावचा संघ 7ला 2 होते. सध्या चाटही पहिला तर पण त्या पद्धतीने दाखवला जातोय. चला घाई करा नायगाव, इतका वेळ नाही आपल्याकडे. प्रत्येक वेळी एकत्र येण्याची गरज नाहीये प्लीज. संचित येत आहेत. स्ट्राईक एंडला एका बाजूला रोशन, नॉन स्ट्राईक एंडवरती धीरज झा असा एक खेळाडू आहेत. बॅटर म्हणून नेहमी आपण पाहिलात. उद्या पहिला सामना आई गावदेवी आंबोडे वर्सेस धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप. परफेक्ट 9:30 वाजता मॅचला सुरुवात होणार आहे. 9 वाजता दोन्ही संघाला यायचं आहेत. दुसरा सामना श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी वर्सेस NCC नारंगी बी. चंदनसर विभागातील ते 2 संघ असतील. त्याच्यानंतर आई जुदानी कसराली आणि जाणता राजा खारडी यांच्यामध्ये तिसरा मॅच रंगेल. वैतरणा ए गटामधून श्रीराम कसराली हा टॉप 5 मध्ये पोहोचलाय. आजच्या दिवसामध्ये आणखीन एक संघ एक गाव एक संघाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल जो टॉप 5 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ असणार आहे. संचित मैदानाच्या मध्ये आलात. पहा बरोबर संचितच्या हे षटक महत्वाचं असणार. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका ही सातत्याने मी विनंती करतोय. 11 धाबा झाल्यात. लोअर फुल टच बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय. विकेट आलाय रोशनची. संचित विकेट मिळवून दिलाय. फलंदाज बाद, रोशन आउट. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. फैजान मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. फैजान मैदानाच्या मध्ये नंबर 4 वरती सध्या दाखल होत आहेत. फैजान धीरजची जोडी मैदानाच्या मध्ये आहे. कमाल धमाल त्यांना करायचे आहेत कारण येणारे बॉल 23 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 46 धावा करायच्या आहेत. करंट रन रेट 9.43. तोच रिक्वायर्ड रन रेट आता थोडा वाढलाय. 12च्या घरामध्ये गेलाय. 12च्या जवळपासचा हा रिक्वायर्ड रन रेट. फटका खेळलाय फैजानच्या बॅट मधून. फटका फसलाय, घेतलाय झेल त्या ठिकाणी. संपलाय मैदानाच्या मध्ये फैजानचा खेळ. आउट. टाकला होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, मोठा स्ट्रोक कॅच होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते डीप मध्ये. जोपर्यंत बॉल फील केलं तर एक चांगला कॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 1.2 चेंडू धावसंख्या 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सलग 2 विकेट मात्र मैदानाच्या मध्ये घेतल्यात. हॅट्रिक ऑन झाल्यात. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये संदीप सांबरे दाखल होत असताना पाहायला मिळतात.
मग आदिवासी क्रिकेट असू द्या तिथेही आपण पाहिलं तर भरपूर सारं क्रिकेट खेळत असताना संदीप सांबरे बंधूंची जोडी ही सातत्यानं मात्र त्या ठिकाणी खेळत असते. आज मात्र मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे खेळ करतील हेही दाखवलं. सध्या स्क्रीनवरती दोन दृश्य आहेत, एका बाजूला बॅटर दुसऱ्या बाजूला बॉलर. 22 बॉल 46 धावा. शॉर्ट बॉल वेगाने टाकलाय, सरळ चेंडू मात्र आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. पंचाने आता वन बॉम्ब केलाय, गोलंदाजाला दंडित केलाय. वन बाउंडचा इशारा त्या ठिकाणी मात्र देण्यात आलाय. पाहू शकतायत अगदी पूर्णपणे वापर, आपल्या खांद्यावरती जोर आहे तो मात्र देण्याचा प्रयत्न संचित करतायत. 3 बॉल खूप चांगले टाकलेत, विकेट विकेट डॉट. आतापर्यंत तेजल इलेव्हन वालिव संघ या 3 बॉल मध्ये धावा करू शकला नाहीत. येणारे 3 बॉलची कहाणी पाहूया कशा प्रकारे असणार आहे. फटका खेळलाय, जसं उल्लेख केला की आदिवासी क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला आहे आणि संदीप सांबरेच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार. रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवरती वेगाने बॅट फिरवली आणि बॉलला मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर डिस्पॅच करत असताना हा षटकार ठोकलाय. पाठीमागे काय घडलं हा विचार विनिमय नाही करायचा, मैदानाच्या आतमध्ये काय करायचं आहे ते तुम्हाला आता विचार विनिमय करायचं आहे आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये संदीप सांबरे करतायत. 20 बॉल मध्ये 40 धावेचं लक्ष असणार आहे. चला दुसरा बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. मॅच कंटिन्यू होणं गरजेचं आहे, अन्यथा तो वेळ जास्त जाऊ शकतो कारण 5:48 झाल्यात. सतरा धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा बदल झाला या मॅच मध्ये या षटकाराने. पाहूयात पुढचा बॉल संचितचा. वेगवान बॉल, बॅट चेंज लागली होती पाठीमागे. आपण पाहिलं तर रुपेश यांच्या अगदी डोक्यावरतून बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 1 धाव त्या ठिकाणी मात्र घेण्यात आल्यात. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 18. 1-8 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 1.5 ओव्हर्स. 1.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 18. रिक्वायर्ड रन रेट 12.32 च्या घरामध्ये आता सध्या पाहायला मिळतोय. टार्गेट 57चं 57 धाव्यांचं टार्गेट, त्याचा पाठलाग सध्या मैदानाच्या मध्ये केला जातोय. 19 बॉल 39 धावेची अजून गरज. धीरजसाठी हा बॉल वेगवान, हाताला थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी अगदी म्हणता येईल या बॉलला. षटक संपल्या मैदानाच्या मध्ये 2 धावा धावफलकावरती 18. 39 धावेची अजून गरज आहेत. येणारे बॉल आहेत 18. 18 बॉल मध्ये 39 39 धावा करायच्या आहेत. या आपण डीजे कडे जाऊयात, एक हलकीशी धून ऐकूयात, लगेच फिल्डिंग लावून घ्या. 18 बॉल 39 रन. खारडी गावाचा आशीर्वाद कोच माई आईचा. करू नका नाच खारडी गावाचा आशीर्वाद कोच माई आईचा. थँक्यू. हे प्रेक्षक वर्ग आहेत, बरोबर त्या हॉटेलमध्ये बसलेले काही प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना दाखवलं जात आहेत. कॅमेरा सध्या त्यांच्यावरती आहेत. मैदानावरचे हे प्रेक्षक वर्ग, हे दृश्य मात्र दाखवली जात आहेत. खूप छान पद्धतीने दृश्य आपण पाहू शकतायत. प्रत्येकावरती लहान मुलं देखील तिथे आहेत, आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, तेही मॅच आनंद घेत आहेत. 18 बॉल 39 ची गरज आहे. मॅच अगदी रंगताना पाहायला मिळतोय. फक्त एका गोष्टीची विनंती आहे, जास्त वेळ त्या ठिकाणी घेऊ नका. 18-39. पहिलाच बॉल हवेमध्ये, फटका फसलाय पाठीमागे. विकेट कीपर रुपेश कोहली टिपता झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप सांबरे यांचा समतोल खेळ. आउट. करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन नाही करू शकले आणि
स्टामिंग स्ट्रोक अगदी त्या ठिकाणी रुपेश कोहलीनं टिपलेला हा झेल पाठीमागे अगदी आरामातरित्या झेल टिपलात. स्वतःवरती नाखुश नाराज संदीप सामरे. तानाजी 4 विकेट 18 धावा 17 बॉलमध्ये 39ची गरज. 17-39ची गरज. फटका हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा झेलवरती. झेल त्यानं कंप्लीट केलाय. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. तानाजी आउट. प्लीज प्लीज विनंती आहे विशाल मंचावरून मान्यवर देखील विनंती करतात एकत्र येऊ नका प्लीज. विशाल कोहली प्लीज सहकार्य करा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात फक्त आपण सहकार्य करा. एकत्र येण्याची गरज नाही कारण जास्त वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. एक चांगलं क्रिकेट आपण नेहमी खेळत असतात. मुबारक नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विकेट आली तानाजीची. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रॉपर टायमिंग नाही करू शकले त्या ठिकाणी. निमेशने आतापर्यंत 2 विकेट मिळवल्यात. हॅट्रिक ऑन आहे. ओ स्लाइस केलाय. 2 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतील. जर हॅट्रिक झाली असती तर हरेश पाटील त्या ठिकाणी चंद्रकांत दादा राजेश भोईर स्वागत या सर्वांच्या वतीने 2100 रुपयाचं प्राइस हे मात्र लावण्यात आलं आहे एकविरा नायगाव या टीमसाठी. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 20. 15 बॉल 37 धावेची गरज आहे. आता डबल करायच्या. डबलपेक्षा थोडं जास्त करायच्या आहेत येणाऱ्या 15 बॉलमध्ये. 37 धावेंचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल वेगवान बॉलला त्याचा प्रयत्न केला पाठीमागे जोपर्यंत विकेट किपर फील्ड करतील अंपायर सांगतात वाईट बॉल. एक्स्ट्रा त्या ठिकाणी काउंट केलेत. वाईट +1 एकूण 2 धावा ऍड होत आहेत. धावफलकावरती धावा आता पाहिल्या तर वाढल्यात. जाऊन पोहोचल्यात 22 वरती. 15 बॉल मध्ये 35 ची गरज. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. पंधरा मध्ये 35 धावेची गरज. धीरज झा स्ट्राईक एंड वरती. आतापर्यंत 1 बॉल त्यांना फेस केलाय. ओ वेगवान बॉल पाहायला मिळतोय. ही स्पेशालिटी आहे निमेश सांदे या खेळाडूची मैदानाच्या मध्ये सध्या दाखवत आहेत. डॉट बॉल मात्र कशा प्रकारे फेकता येतील त्याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला सातत्याने ह्या गोष्टी आहेत त्या दाखवल्या जात आहेत की कशा प्रकारे बॉल डिलिव्हर केले जात आहेत. अगदी स्लो मोशन मध्ये ह्या गोष्टी डिबेनच्या वतीनं तिथे मात्र दाखवण्यात येत आहेत. 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील बॉल स्ट्राईकला धीरज. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न केला. बॉल जोपर्यंत फील्ड केला जाईल पंचाने सांगितलं नो बॉल नो +1. एकूण 2 धावा त्या ठिकाणी वाढल्यात. कहाणीमध्ये पुन्हा एकदा काही ट्विस्ट येईल का या मॅच मध्ये पाहूयात. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा मात्र दाखवण्यात येत आहेत. ज्यावेळी निमेश धावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पुढचा पाय होता तो अगदी ओव्हर स्टेप. फ्रीडचा बॉल. वाईट बॉल. पंचाने मात्र काउंट केलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा. कहाणीमध्ये ट्विस्ट वरती ट्विस्ट येत आहेत. पण बाउन्सचा देखील इशारा त्याच्यामध्ये आहेत. पण दुसऱ्या बाजूने आतापर्यंत संचीचा देखील चांगला परफॉर्मन्स या संपूर्ण दिवसामध्ये आजच्या राहिलेला आहे. 11 बॉल 30 धावेंचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रॉपर पुल करू शकले नाही. पुन्हा एकदा एक सिंगल घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा परंतु नाही थांबवलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला एकविरा नायगाव संघानं. 56 उभारल्या. 57चं टार्गेट ठेवण्यात आलं होतं आणि त्यावेळी धावसंख्या 28 झाल्यात. 3.2 षटकांमध्ये. 10 बॉल 29 ची गरज. येणारे चेंडू 10 चेंडू मध्ये 29 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. एकविरा नायगाव वर्सेस तेजल 11 वाल्यू मध्ये रंगलेली मॅच. मुबारक पुन्हा मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तिथे एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळतात. सिंगल वरती मात्र धावसंख्या पुढे चाललायत. हा गेम हळूहळू पुढे चाललायत. आता 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये 28 धावेंची गरज.
आज संपूर्ण प्रेक्षक वर्गांचा मनापासून धन्यवाद. आपण या मैदानाच्या दिशेने मॅचचा आनंद घेण्यासाठी आलात. उद्या देखील रविवारचा दिवस आहे. उद्या सर्वांनी फायनल डे पाहण्यासाठी नक्कीच या मैदानावरती उपस्थित राहावं ही आयोजन कमिटीच्या वतीनं जाणताराच्या चषकाच्या वतीनं आम्ही आपल्यास विनंती करतोय. 9-28 फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी, झेल सुटलाय. ओ एकदा संधी मिळाली परंतु दुसऱ्या बाजूनं मुबारकला आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गडी बाद होतोय धावसंख्या धावफलकावरती 27ची अजून गरज. 8 बॉलचा खेळ बाकी. आठ बॉल मध्ये 27 धावेची गरज. नव्याने बॅटर मैदानाच्या मध्ये जाकीर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू निर्णायक असणार आहेत. या 2 बॉल वरती मॅचचं भवितव्य अवलंबून असणार आहे. पाहूयात काय घडणार. संचित तयार षटकातील पुढील बॉल घेऊन. फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जातोय. आता 7 बॉलचा खेळ बाकी आहेत. 26 धावा ह्या मात्र मैदानाच्या मध्ये बनवायच्या आहेत. या बॉलवरती आता सर्व काही असणार आहे. पाहूयात. 7-26. उद्या बरोबर सकाळी पहिला मॅच आहे. तो पहिला मॅच वेळेवरती खेळवला जाणार आहे. त्यामुळे रविवारचा दिवस आहे. टीमला दिलेले वेळ आहेत, त्या दिलेल्या वेळेवरती तुम्हाला मैदानावरती पोहोचायचं आहे ही आम्ही विनंती करतोय. 7-26. स्ट्राईकला धीरज जा. गोलंदाजीवरती संचित. निर्णायक बॉल. फटका खेळलाय. चेंडू मात्र आपण पहिला तर बिटवीन द गॅप मध्ये जाईल का. क्षेत्ररक्षक आहेत, योग्य वेळी जम घेतलाय, बॉल लढवलाय. समीकरण बदललं मॅचचं. 5 बॉल 6 बॉल 25 धावेची गरज आहे. या शेवटच्या षटकामध्ये 25 धावा काय पूर्ण केल्या जातील का या मैदानावरती तेही पाहण्यासारखं असणार आहेत. एक हलकसं संगीत घेऊया आणि येऊयात. 6 बॉल 25 रन. ओव्हर मध्ये काय करायचंय. पहिला बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला फील केलाय. अंतिम शेवटचे 5 बॉल 25 धावेची गरज. यानी की आता मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय राहिलेला नाहीत. अमनला मैदानाच्या मध्ये गोलंदाजीवरती पाहतायत. अमन वर्सेस धीरज. फटका खेळलाय धीरजच्या बॅट मधून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो अजूनही मॅच शिल्लक आहे. या मॅच मध्ये सर्व काही आशापेक्षा पल्लवित आहेत कारण धीरज यांच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार. कारण 4 बॉल मध्ये 19 धावेची गरज आहे. कधी मॅच सोडायची नसते. प्रत्येकाने अगदी स्वतःला सांगायचं असतं हो अजून वेळ गेलेली नाही, आपल्याला लढायचं आहे. लढायचं आहे मैदानाच्या मध्ये. लढायचं आहे, लढायचं आहे, लढायचं आहे आणि लढायचं नाही समोरच्याला अगदी दाखवायचंही आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. 6.
थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलाय, कारण म्हणून म्हटलं की धीरज झा या संघाच्या आशा अपेक्षा पल्लवित करणारा खेळाडू आहे. कधीही कुठल्याही श्रेणी गेम पलटवणारा खेळाडू आहे. 2 मागे स्पर्धा त्याने जिंकल्यात. कॉन्फिडन्स लेवल त्यांची सध्या हाय आहे. आणि आता येणारे बॉल 3 बॉलमध्ये 13 धावेची गरज. पहिला बॉल त्यानं पाहिलात, त्याच्यानंतर त्यानं स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवली, धाव नाही घेतली. धीरजला माहित होतं की कशा प्रकारे काय करायचं आहे. 3 बॉलमध्ये 13 धावेची गरज, 10 मध्ये आतापर्यंत 16 धावेवरती खेळतोय. रंगलेला मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता काही बसले होते बाबा आपल्या जागेवरती उठल्यात. प्रत्येकाला ही मॅच पाहायची आहे, प्रत्येकाला बॅटिंग पाहायची आहेत. धीरज वर्सेस मैदानाच्या आतमध्ये अमान. 3 बॉल 13ची गरज. पुढे टाकलाय बॉल, एक धाव तर त्या ठिकाणी घेतली जाईल. स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न धीरज करेल त्या ठिकाणी, यात काही शंका नाही आहे. आणि स्ट्राईक वरती धीरज आलाय. 2 बॉल मध्ये आता धावा करायच्यात बरोबर 12 करायच्यात. 12 साठी तुम्हाला 2 सिक्सर मारावे लागणार आहेत. आणि 2-12चा मॅच. जर आज असं काही झालं तर मजा येईल, कारण अशा गोष्टी या मैदानावरती घडल्यात. एकतर कोसमाय खर्डीच्या अगेन्स्ट ज्यावेळी मॅच खास करून तो वैतरणाचा जो बी ग्रुप झाला होता, त्यावेळी प्रत्येकाला वाटलं की 1 बॉल 6ची मॅच जिंकली. पण 1 बॉल 6ची गरज असताना जो षटकार मारला होता, हार्दिकनं टोकलेला षटकार, तलावपाडा संघाचा खेळाडू म्हणून काही होऊ शकतं मैदानावरती. वैभव वैतीनं केलेला 85 धाव्यांचा आव्हानाचा पाठलाग, एकाच ओव्हरमध्ये गेलेला 40 धावा, सर्व काही आहे या मैदानाचा रेकॉर्ड. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. अमनला एकच बॉल टाकायचा होता परफेक्ट, आणि तो त्याने टाकलायत. आदरणीय प्रभाकर पाटील साहेबांचं पुन्हा मनापासून आभार आहेत. शेवटचा बॉल बाकी आहेत. धावा करायच्यात 12. 1-12. 1-0 मध्ये 12 धावेची गरज. 1-12 पाठीमागे चाललाय बॉल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. आणि हा सामना मैदानाच्या मध्ये जिंकलाय टीम एकविरा नायगाव संघानं. नायगावचं आपण करूयात अभिनंदन. हडलक टीम तेजली लेमन वालीव, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि टॉप 5 मध्ये आतापर्यंत दुसरा संघ निघालाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 13 बॉलमध्ये 30 धावा बनवणारा मिस्टर विवेक ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. विवेकनं 13 मध्ये 30, विशालच्या 10 मध्ये 17, निमेशच्या 4 मध्ये